कोरडवाहू, जिरायत आणि बागायत अशा सर्व भागामध्ये, सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये खरीप हंगामामध्ये तुरीचं पीक महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं। विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग या ठिकाणी हे पीक घेतलं जातं। कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेले वाण शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रानं गेले 25 वर्ष हे काम सातत्याने केलेले आहे। गेल्या 5 वर्षामध्ये पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यामध्ये तुरीच्या बाबतीमध्ये उत्पादन वाढ, गुणवत्ता या उद्देशाने डॉक्टर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांनी संशोधित केलेल्या तुरीच्या वाणाचा प्रसार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करण्याचं काम केलं। यामध्ये BDN 711 हा वाण जवळपास 51,000 एकरावर प्रसारित करण्याचं काम केलेलं आहे। याची उत्पादकता साधारणपणे 8 क्विंटल ते 11 क्विंटल पर्यंत मिळाली। यानंतर याच विद्यापीठांनी प्रसारित केलेला गोदावरी हा वाण कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर पाडताळण्यात आला। याच्यामध्ये खरीप हंगामामध्ये आपल्याला या तुरीचं उत्पन्न 15 क्विंटल प्रति एकरी मिळालं। याच तुरीचा तूर काढून झाल्यानंतर आपण खोडवा व्यवस्थापन केलं आणि खोडवा व्यवस्थापनानंतर आपल्याला या तुरीचं उत्पन्न तेवढंच म्हणजे 15 क्विंटल मिळालं। याचाच अर्थ आपल्याला तूर या पिकामधून एकरी 30 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळालेलं आहे। गोदावरी हा वाण मध्यम जमिनीमध्ये, भारी जमिनीमध्ये हमखास पाण्याची सोय असणाऱ्या ठिकाणी 1 ते 2 पाणी आपल्याला देता आली पाहिजेत। शेंगा भरत असताना हा वाण उत्पादन भरघोस देतो। या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की साधारणपणे 6 फूट 7 फूट 2 ओळीतलं अंतर आणि 2 झाडातलं अंतर जर 2 फूट ठेवलं तर साधारणपणे आपल्याला एकरामध्ये 1.5 किलो बी लागतं। मे महिन्याचा शेवट किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाच्या प्रमाणाप्रमाणे आपण याची टोकण करू शकतो। आंतरमशागत करता यावी म्हणून आपण हे अंतर ठेवलं पाहिजे। आणि याचा विस्तार जर आपण बघितला तर दोन्ही बाजूला याच्या फांद्या या शेंगांनी लगडलेल्या आहेत। यापूर्वी असा कोणताही वाण शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचलेला नव्हता आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून हा वाण आपण शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवलेला आहे आणि जवळपास साधारणपणे 46,000 एकरावर हा वाण या 2 वर्षामध्ये पोहोचवलेला आहे। या वाणामध्ये आपण बघू शकता की शेंड्यापासून ते जवळपास 2 फूट 3 फूट या शेंगा लगडलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूला या शेंगाचं दाण्याचं वजन असल्यामुळे या दोन्ही फांद्या अशा पद्धतीने वाकलेल्या आहेत। एकरामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांनी 15 क्विंटल पासून 18 क्विंटल पर्यंत उत्पादन घेतलेलं आहे। याच्यामध्ये व्यवस्थापनामधला जो भाग आहे तो सुरुवातीला आपल्याला याच्यासाठी बेसल डोस म्हणजे मूलभूत मात्रा देणं गरजेचे, ज्याच्यामध्ये आपण 1846-0 किंवा 10-26-26 आणि त्याच्यासोबत गंधक आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आपण जमिनीमध्ये जिथं आपण ज्या लाईन मध्ये आपण टोकणी करणार आहोत त्या ठिकाणी टाकायचं। बी लागवड करत असताना या बियाला रायझोबियमची ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे आणि बरोबर 2 फुटावर एक बी जर आपण लावलं आणि ठिबक सिंचन जर असेल तर उगवण क्षमता चांगली होते। पावसाचा ताण पडला असेल तरी सुद्धा आपल्याला हे पीक चांगलं उगवून आणता येऊ शकतं। याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ज्यावेळेस फुलं लागतात त्यावेळेस आपल्याला कीड नियंत्रणासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे। 1 ते 2 फवारण्यामध्ये आपण बघू शकता की अशा पद्धतीचं खूप चांगल्या पद्धतीचं हे पीक आपल्याला घेता येऊ शकतं। आजपर्यंतच्या तुरीमध्ये केवळ 6 क्विंटल 5 क्विंटल निघणारं उत्पन्न आज दुपटीनं तिपटीनं निघालेलं आहे। आज हजारो शेतकरी हा वाण आपल्या शेतामध्ये घेत आहेत आणि आपली उत्पादनाबरोबरच जमिनीची सुपीकता वाढवत आहेत। माझं आपणा सर्वांना असं आव्हान आहे की हा जो वाण आहे तुरीचा गोदावरी, याचं बी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे उपलब्ध आहे। एकरी केवळ 1.5 ते 2 किलो लागणारे बी आपलं अर्थकारण बदलू शकतं। आज जो हमी भाव आहे तुरीचा तो 7,500 आहे।
एवढा जरी कमी हमी भाव असला तरी सुद्धा आज आपल्याला 15 क्विंटल पासून 18 क्विंटल पर्यंत उत्पादन देणाऱ्या तुरीचा आपल्याला निश्चित फायदा होऊ शकतो। शेतकरी हे पीक या पद्धतीने जर करत गेला तर निश्चितपणे ऊसाला सुद्धा माग टाकणारे हे तुरीचं पीक आहे। त्यामुळं आपण शास्त्रोक्त पद्धतीनं या तुरीचं उत्पादन घ्यावं। अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रशिक्षण त्याचबरोबर प्रात्यक्षिक आपल्याला पाहता येईल। आपल्या सर्वांना आव्हान आहे की महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी तुरीचं पीक घेऊ इच्छिणारे शेतकरी असतील, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, त्या शेतकऱ्यांनी हे तुरीचं वाण्याचं बी विद्यापीठामध्ये असेल किंवा कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये असेल याचा आपण जरूर लाभ घ्यावा। हे बी उपलब्ध आहे आणि जून येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण याची लागवड करावी। धन्यवाद।